मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ आहे 9 तारीख। या ठिकाणी 9 तारीखला तुम्ही अटेंडन्स मार्क केलेले आहे। बऱ्याच विद्यार्थी उद्या सुद्धा करू शकतात। 2 दिवस दिलेले आहे, 2 दिवसापैकी एका दिवशीच फक्त करायचं आहे। म्हणजे आज केलं असेल तर उद्या करायची गरज नाही। ज्यांनी आज केलं नसणार त्यांनी उद्या मार्क अटेंडन्स करायचे आहे। त्याच्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे करायचं याचा व्हिडिओ याच्या पूर्वीच अपलोड केलेला आहे, बघितला नसेल तर बघून घ्या। आता मार्क अटेंडन्स केल्यानंतर आता पुढे काय करायचं आहे हे विद्यार्थी विचारतायत। तर यामध्ये ITIला ॲडमिशन कधी मिळणार आहे आणि ट्रेड कोणता मिळणार आणि कसा मिळणार याबाबत विद्यार्थ्यांना शंका आहेत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। कशा प्रकारे सदर मार्क अटेंडन्स नंतरची प्रक्रिया जी आहे ती असणार आहे। तर यामध्ये तुम्ही आज सकाळीच लॉग इन करून किंवा प्रत्यक्ष ITIला भेट देऊन सुद्धा मार्क अटेंडन्स करून घेतलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही कमीत कमी एक किंवा जास्तीत जास्त किती जवळपासचे ITI तुम्ही ॲड करू शकता तुमच्या मार्क अटेंडन्समध्ये। अद्याप जर तुम्हाला वाटत असेल अजून कोणते ITI ॲड करायचे असले तर तुम्ही या प्रकारे इन्स्टिट्यूट टाईप, डिस्ट्रिक्ट, तालुका आणि त्या तालुक्यामधली ITI सिलेक्ट करू शकता। जेथे तुम्ही जाऊ शकता त्या ठिकाणी तुम्ही मार्कवर क्लिक करू शकता। आता यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची लिस्ट जी आहे ती मिळणार आहे। कमीत कमी एक ITI आणि जास्तीत जास्त तुम्ही जेवढे ITI केलेले असणार त्यांची लिस्ट मग या ठिकाणी डाउनलोड करून ठेवायची आहे। तर यानंतर ही लिस्ट डाउनलोड केल्यानंतर ती तुमच्याकडे ठेवायची आहे। परंतु उद्या तुम्हाला इथे इन्स्टिट्यूट लेवल मेरिट नंबर म्हणजे प्रत्येक संस्थे, आता ही संस्था आहे मुलुंड, कुर्ला, त्यानंतर मुंबई 11 ही या ठिकाणी संस्था मुलुंड आहे, मुंबई 11 आहे, गोवंडी आहे, लोअर परेल आहे। त्या ठिकाणी जिथे जिथे मार्क केलेला आहे ऑनलाईन इथे तुमचा वेगवेगळा मेरिट नंबर असणार आहे। इथे समजा 150 आहे, इकडे समजा 200 असेल, इकडे 300 असेल, वेगवेगळा असणार आहे। आणि ह्या मेरिट नंबरवरनं आता हा मेरिट नंबर कधी दिसणार आहे तर 11 ऑगस्टला तुम्हाला काउन्सिलिंग शेड्यूल अपलोड होणार आहे किंवा अपडेट होणार आहे। तर 11 ऑगस्टला तुम्हाला सकाळी 9 वाजता मेरिट नंबर तुमचा दिसणार आहे आणि त्या मेरिट नंबरनुसार तुम्ही जवळपासच्या ITIमध्ये जिथे जागा जास्त आहे त्या ठिकाणी तुम्ही हजर राहायचं आहे। तर हे हजर राहण्यासाठी तुम्हाला अगोदर म्हणजे वेकंट सीटची जागा, वेकंट सीट किती आहेत हे बघणं गरजेचं आहे। तर वेकंट सीट म्हणजे कोणत्याही ITIला जाण्यापूर्वी तुमच्या जवळपासचे जेवढे ITI त्यांना तुम्ही मार्क अटेंडन्स करा। त्यानंतर पसंतीचे ट्रेड आहेत की बघून घ्या आणि त्या पसंतीच्या ट्रेडना रिक्त जागा म्हणजे वेकंट सीट किती आहेत ते सुद्धा लिहून ठेवा। साधारण 4 ते 5 जे ITI ट्रेड असतात त्याची क्रमवारी म्हणजे त्या ठिकाणी पहिला कोणता घ्यायचा, दुसरा कोणता घ्यायचा, तिसरा कोणता घ्यायचा, समजा पहिला नाही मिळाला तर त्याच्या मागे दुसरा, तो नाही मिळाला तिसरा, असे 4-5 लिस्ट तयार करून ठेवा। आता ज्या ट्रेडच्या जागा जास्त आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन मिळणारच आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वच ट्रेड नोकरी व्यवसाय देणार आहे, त्यामुळे कोणताही जरी ट्रेड घेतला तरी त्या ठिकाणी तुम्ही ITIला ॲडमिशन घ्यायला हरकत नाही। तर 12 तारीखला तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे आणि ते सुद्धा शेड्यूलप्रमाणेच सकाळी ज्या ॲडमिशनच्या स्टेप्स आहेत त्यामध्ये आजची तारीख 9, यामध्ये तुम्हाला 9 किंवा 10ला मार्क अटेंडन्स आणि 12 ऑगस्टला तुम्हाला प्रत्यक्ष ITIमध्ये मात्र यायचं आहे। तर यामध्ये ITIला आल्यानंतर तुम्हाला ट्रेडचं वाटप होणार आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कशा प्रकारे ट्रेडचं वाटप होतं तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि अद्याप जर मार्क अटेंडन्स केलेलं नसेल तर लॉग इन करून त्याचा व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत। तर या ठिकाणी मार्क अटेंडन्स टॅबमध्ये लॉग इन कसं करायचं आहे, ITI आणि वेकंट सीट कशा तपासायच्या आहेत हे सुद्धा बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वेकंट सीट जिकडे जास्त आहे त्या ठिकाणी मला ॲडमिशन मिळणारच आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। शिवराज सर ITI यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला जॉब किंवा अप्रेंटिसशिप आणि इतर अपडेट मिळत जातील। धन्यवाद, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत।